नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. आजची कविता तुमच्यासमोर सादर करणाऱ्या कवितेचं नाव आहे कधी कधी वाटतं खूप काही बदललं आहे. कधी कधी वाटतं खूप काही बदललं आहे, पण कालांतरानं लक्षात येतं सर्व काही परंपरेनं तेच पूर्वीसारखं चालत आलेलं आहे. बहिणीबद्दलचं कौतुक करतो मोठ्या अभिमानानं. बहिणीबद्दलचं कौतुक करतात मोठ्या अभिमानानं, पण पत्नीबद्दलचं सन्मान बाळगायला खरंच काळीज लागतं मर्द मराठ्याचं. पण पत्नीबद्दलचा सन्मान बाळगायला खरंच काळीज लागतं मर्द मराठ्याचं. शिवजयंती साजरी करतो उत्साहानं, नवरात्राचा गजर होतो मोठ्या जोमानं. शिवजयंती साजरी करतो उत्साहानं, नवरात्राचा गजर होतो मोठ्या जोमानं. जमतं लाखातल्या एकाला पत्नीच्या हक्कासाठी घरच्यांशी भांडणं. जमतं लाखातल्या एकाला पत्नीच्या हक्कासाठी घरच्यांशी भांडणं. म्हणतात सिनेमा सामाजिक जीवनाचा आरसा असतो. म्हणतात सिनेमा सामाजिक जीवनाचा आरसा असतो, पण सिनेमातला आदर्श पती, जबाबदार पिता तो सिनेमातच शोभून दिसतो. पण सिनेमातला आदर्श पती, जबाबदार पिता तो खरा सिनेमातच शोभून दिसतो. लग्न म्हणजे काय तर एक धार्मिक संस्कार असतो. लग्न म्हणजे काय एक धार्मिक संस्कार असतो. सामाजिक कर्तव्य अन तडजोडीचं औचित्य असतं. सामाजिक कर्तव्य अन तडजोडीचं औचित्य असतं. प्रेम म्हणजे काय आनंदी राहणं आणि ठेवणं. जबाबदारीला हसत हसत पेलणं, नात्यातला प्रामाणिकपणा पाळणं. जबाबदारीला हसत हसत पेलणं, नात्यातला प्रामाणिकपणा पाळणं. प्रेम आणि आपुलकी शिवाय संसार कसा तरी चालतो. प्रेम आणि आपुलकीशिवाय संसार कसा तरी चालतो, पण विश्वास नसतो तिथे मात्र संसाराचा श्वास थांबतो. पण विश्वास आदर जिथे नसेल तिथे संसाराचा श्वास थांबतो. आता कसं होतं, भरपूरदा म्हणतात मुलं, घरचे म्हणतात की मुलं मिळत नाही, मुलं मिळत नाही. आणि मुलांचा जास्तीत जास्त ओरड असतो की मुली मिळत नाही. मुली का बरं मिळणार नाही? तुम्ही स्वतःमध्ये क्वालिटी निर्माण करा ना. बघा 10 जणींचे पॅरेंट्स तुमच्या मागे लागतात किंवा 10 मुली तुमच्या मागे लागतात, पण तुम्ही स्वतः कमावते आहात का? पत्नीचा भार पेलू शकता का? असे भरपूरसे कमी पुरुष आहेत की ते म्हणतात की तू घरी बस, मुलांची काळजी घे, घर सांभाळ आणि मी स्वतः कमाईवर जातो, किंवा मी स्वतः सगळं कमवून आणतो आणि घर पुरेपूर पद्धतशीरपणे चालवतो. आजकाल विचारतात मुलीचं क्वालिफिकेशन काय झालं आहे. का विचारतात माहीत आहे? की ती भविष्यात कमाई करू शकते का? आपले दोन हाताचे 4 हात होतील का कमाई उचलायला? हे सगळं पाहतात, त्यामुळे क्वालिफिकेशन विचारलं जातं. आणि आजकाल भरपूरशा मुली आपण म्हणतो की सुना ऐकत नाही, सुना ऐकत नाही. अरे त्या डिपेंडंट असतात. तुमच्या मुलापेक्षा त्यांचे पगार जास्त असतात, म्हणून ते तुम्हाला ऐकत नाही ना. आधी तुम्ही त्यांचं ऐका, मग बघा ते तुम्हाला ऐकतात की नाही. ते आपण काय करतो, काही पुरुष असे असतात की माझा बाबू करू करू आयुष्यभर वाढवतात, लहानाचे मोठे करतात आणि लग्नाची वय झाली तर लग्न करून देतात. आपल्याकडे 40 एकर शेती आहे ना, आपल्याकडे 3 मजली बिल्डिंग आहे ना, येतं ना त्याचं रेंट, मग काय गरज आहे तुला काय करायची? अरे तुम्ही कमावलं आहे, तुम्ही घराबाहेर काढल्यानंतर काय करतील तो? मग या गोष्टीचा विचार करायला नको का? तुमचं सुनेशी पटलं पाहिजे, विचार जुळले पाहिजे, नाही तर तुम्ही हाकलता ना घराबाहेर. मग घराबाहेर हाकलल्यानंतर मग त्यांनी कसा उदरनिर्वाह करायचा? तिचं जर नाही जमलं समजा उदरनिर्वाह करून देणं किंवा कमाई करणं, तर मग तेव्हा तो कसं भागवेल त्याचं? या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना. आधी मुलाला खंबीर बनवा, स्वतःच्या बेसिसवर स्वतःच्या पायावर उभा करा. कारण पाया जर मजबूत असेल ना तर घर कोलमडून पडणार नाही, हे तुम्हालाही माहीत असतं. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. पुरुष जर खंबीर असेल ना, शिवाजी महाराजासारखा जर मर्द मराठा असेल, स्वतःच्या जीवावर जर स्वतःचं स्वराज्य निर्माण करत असेल, स्वतःचा संसार स्थापन करत असेल आणि पत्नीचा भार, मुलांचा भार जर पद्धतशीरपणे पेलत असेल, तर मुलांना आणि पत्नीला त्याच्याबद्दल आदर असणे आवश्यक आहे. पण काही जण कसे असतात, आईच्या भरोशावर, कुणी बहिणीच्या भरोशावर, कुणी वडिलांच्या भरोशावर. मग काय होतं, बायकोला फिरायला नेताना विचारायला लागतं आईला, बाबाला, बाबा हिला नेऊ का? त्यांनी जर हो म्हटलं तर जायचं, नाही तर मग घरीच राहायचं. मग असं पारतंत्र्य स्वातंत्र्यामध्ये राहणाऱ्या मुलीला कसं काय जमणार आहे? जेव्हा तिची डिलिव्हरी जवळ येते तेव्हा विचारता पहिली डिलिव्हरी कोण करेल, पहिली डिलिव्हरी कोण करेल? अरे या गोष्टीचा विचार करा ना. मुलगा त्याचा, पत्नी त्याची, अपत्य त्याचं. मग पत्नीच्या आईवडिलांवर कशाला तुम्ही भार देता? तुम्ही सगळा भार सोसा ना. त्याचा विचार लग्नाच्या आधी नाही का करायचा? त्याचा विचार लग्नाच्या आधी करायला हवा. बिल्डिंग सांगता एवढी मोठी आणि नंतर म्हणता की माझ्या नावाने नाही, निघ तू घराबाहेर. असं चालतं का? मग या बेसिसवर तुम्ही लग्न जोडतात का? आणि लग्न जोडणारे जे व्यक्ती असतात अतिशय आदर्शाचे पुतळे असतात, आणि ते आदर्शाचे पुतळेच ना संसारामध्ये विष कालवतात. कारण त्यांचं जे असतं ना इकॉनॉमिकल बजेट, ते थोडं धोक्यात येतं. त्यांना असं वाटतं हुशार मुलगी घरात आली, आता आपलं काही चालणार नाही, हाकला तिला घराबाहेर, हाकला मुलाला घराबाहेर. आपण घरी महालक्ष्मी बसवतो, गणपती बसवतो, पण तो गणपती आपल्या नात्याशिवाय बसतो.
पण ती लक्ष्मी आपल्या सुनेशिवाय बसते, घरची लक्ष्मी रुजते. मग कसं काय तुमचं घर पुढे जाईल? समाधानाने जगू शकाल का तुम्ही भविष्यामध्ये? या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस अनवाणी पायाने चालता, तुपास तापास करता, पण घरची लक्ष्मी जर तुमची नाखुश असेल तर तुम्ही कुठेही प्रगती करू शकत नाही आणि ती देवीही तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आधी घरची लक्ष्मी सुखी ठेवा. तुम्ही म्हणता स्वयंपाक रुचकर होत नाही. अहो, तिची मेंटॅलिटी जर जाग्यावर असेल आणि ती जर आनंदी असेल ना, तर स्वयंपाक कसा रुचकर बनत नाही ते बघा. आधी म्हणतात लग्नाच्या आधी मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तब्येतीचा काहीच प्रॉब्लेम नाही, लग्नानंतर कशा बिमाऱ्या जळतात. अरे, या नंदा असतात ना, सासू असतात ना, या टोचू तिला तिचं वातावरण खराब करतात, तिचं जे मेंटॅलिटी आहे ते खराब करतात आणि मग बिचारीच्या मागे शुगर, थायरॉईड, बाकी सगळ्या BP वगैरे सगळ्या बिमाऱ्या लागतात. हे कारण आहे मुख्य बिमारींचं. आता